रीना आणि श्याम ह्यांचं लग्न साधारण 10 वर्षांपूर्वी झालं. सुरुवातीला दोघांचा संसार सुरळीत चाललेलं. पण गेल्या काही महिन्यांपासून घरात वातावरण बदलायला लागलं. श्याम तिला रागात बोलायचा, शिवीगाळ करायचा, कधी चापट्या देखील द्यायचा. रीना गोंधळली होती. नवऱ्याचं वागणं अचानक असं उलटं का होतं? श्यामच्या वडिलांनी 60व्या वर्षी दुसरं लग्न केलं, इतकाच मोठा टर्निंग पॉइंट होता. नव्या सुनबाई वयाने 35 ते 36ची. घरात आली तेव्हा श्याम तिच्याकडे पाहून चिडायचा. पण काही दिवसांनी त्याचं वागणं बदलायला लागलं. उलट रीणावर मात्र तो अजूनच चिडचिड करायला लागला. घरात संशयाचं वातावरण तयार झालं. ही नवी सून हळूहळू श्यामच्या जवळीक साधू लागली. शेतातील छोटी झोपडी, एकांतात बोलणी, नजरा, संकेत, आणि श्यामही त्या दिशेने ओढला जाऊ लागला. घरच्यांना कळू न देता दोघांमध्ये अनैतिक बंध वाढू लागले. गावात कुजबूज सुरू झाली. रीणाला हे कळलं तेव्हा ती हादर. रीणाने नवऱ्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. समजावून सांगितलं, विनवण्या केल्या, वडीलधाऱ्यांकडे तक्रार केली, पंचायती झाल्या. पण फायदा झाला नाही. उलट श्यामचा राग आणखी वाढला. रीणावर रोज शिवी, मारहाण, अपमान. एका दिवशी श्यामने अचानक रीणाला म्हणलं, चल आपण गावाबाहेर थोडं फिरून येऊ. रीणाने 2 मुलांना घरी ठेवून त्याच्यासोबत जावं लागलं. तिच्या मनात संशय होता, पण ती शांत राहिली. वाटेत फारसा संवाद नाही. संध्याकाळ होत होती. एका सुनसान रस्त्यावर श्याम थांबला. त्याने खिशातून पिस्तूल काढलं आणि रीणाच्या कपाळावर गोळी झाडली. रीणा जागच्या जागी कोसळली. श्यामने शरीर रस्त्याच्या कडेला ओढलं आणि गावात परतला. जणू काहीच घडलं नाही अशा थाटात. रात्री 2 वाजता त्याची वागणूक शेजाऱ्यांना संशयास्पद वाटली. तो अचानक घरातून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्याच्या कडेने गावकऱ्यांना एक महिलेचा मृतदेह दिसला. ओळखता येण्या इतपत चेहरा विद्रूप होता. पण नंतर कळलं ती रीणा होती. गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं. मुलगा शुभमने सांगितलं, वडिलांनी काही दिवसांपूर्वी पिस्तूल आणलं होतं आणि आईने विचारलं तेव्हा मारलं देखील होतं. लोकेशन ट्रॅक केल्यावर श्याम धनबाद जंक्शनवर सापडला व पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर खून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं अशा गुन्ह्यांचे गंभीर कलम लावण्यात आले. रीणाचे माहेरचे लोक अंत्यसंस्काराला उभे होते. 2 लहान मुलं आईच्या चितेजवळ रडत होती. त्यांच्या ओठांवर एकच शब्द,